आपणास कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की आज पहाटे 5:30 वाजता माझे दुःखद निधन झाले. माझे पार्थिव शरीर KEM रुग्णालयात पाठवण्यात आले होते. माझी दुःखद निधनाची बातमी समजल्यावर घरच्यांची रडारड सुरू झाली. त्यांनी पहाटेच व्हॉट्सॲपला मेसेज पाठवून दिले. मी वर गेल्याचा मेसेज वाचताच प्रत्येक जण दचकून बोलत होता, अरे हे असे कसे झाले. तेव्हा मला शायर गुलजारांची आठवण झाली. त्यांनी म्हटले होते, मिलते जुलते रहो, एक दूसरे की खबर लेते रहो, नहीं तो कल ये पूछने की बारी आएगी, ये सब कैसे हुआ. सकाळी 10 वाजेपर्यंत जवळजवळ 400 ते 500 नातेवाईक मित्रमंडळींना मी वर गेल्याचा मेसेज पोहोचला. मजा आली बाबा. मला कधी व्हॉट्सॲप न करणारे, मला कधी न विचारणारे आज माझा मेल्याचा व्हॉट्सॲप आवर्जून पाहत होते. बरं वाटलं आज त्यांनी माझ्यासाठी थोडासा वेळ काढला. मी जिवंत असताना मला कधी कुणी भेटायला येत नव्हतं. माझं काय चाललंय कुणी विचारत नव्हतं. ते आज माझा पत्ता विचारत विचारत माझ्या अंत्ययात्रेच्या ठिकाणी येऊन पोहोचले. माझ्या प्रेताजवळ कोणी गळा दाटून रडत होतं, तर कोणी वाटून वाटून रडत होतं, तर कोणी एकमेकांना गळे भेटून रडत होतं, तर कोणी एकमेकांना खेटून रडत होतं. क्या नज़ारा था मौत का. इस रोने के महफिल में हर कोई जी भर के रो रहा था. मैं 2.5 मीटर का कफन सर पर ओढ़े सो रहा था. मेरे सर खुले लाश पर न जाने कितने आए और रोकर चले गए. गुजरती हुई आखिरी महफिल में मैं मेरी मौत का जनाजा देख रहा था. इकडे माझ्या प्रेताजवळ रडण्याचा कार्यक्रम चालू होता आणि दुसरीकडे माझी तिरडी बांधण्याचा कार्यक्रम. दोन्ही कार्यक्रम मस्त जोरात चालू होते. तिकडे माझी तिरडी आवळून बांधत होते, कारण मी तिरडीवरून उठू नये. रडण्याचा कार्यक्रम छानपैकी झाला. जो तो माझ्याबद्दल चांगलंच बोलत होता. हीच मृत्यूची किमया. तिरडीवर माझा नश्वर देह ठेवला होता. माझ्या तोंडात लोक तांब्याने पाणी ओतू लागले. शेवटचं पाणी पाजत होते. जेव्हा माझी बायको पाणी पाजायला आली तेव्हा ती भरभरून रडली. बघा ना काय लबाडी आहे. मी कधी कामावरून दमून थकून आलो तर तिला 1 ग्लास पाणी दे म्हणायचो, तर ती म्हणायची, तुमचे हात मोडलेत काय, उठून घ्या, तुम्ही आमच्यासाठी काय केलं. तुमचं मढं तुमच्या नातेवाईकांच्या दारात न्या. तुम्ही सगळं लोकांचं भलं केलं. बघताय काय, उठा आणि घ्या पाणी. मी बिचारा नवरा स्वतः उठून पाणी घेऊन पीत असे. असं वाटतं यालाच जलदान विधी म्हणतात. मला 2 कळशा भरून पाणी पाजलं गेलं. त्यानंतर मला गरम गरम पाण्याने आंघोळ घातली. ज्यावेळी मी नोकरीवर असताना थंडीमध्ये कामावर जायचो तेव्हा बायकोला गरम पाणी करून दे म्हणायचो. तेव्हा ती आडीबाजी करायची. म्हणायची, मला झोप लागली, गार पाण्याने आंघोळ करा आणि नीट निघा. मी वर्षानुवर्षे कडाक्याच्या थंडीत गार पाण्याने आंघोळ करीत होतो. आता मात्र शेवटी जायच्या वेळी एकदम कडक गरम पाण्याने आंघोळ घातली. जिवंतपणी सकाळी थंडीमध्ये कामावर जाताना कोणी गरम पाणी विचारलं नाही, पण मेल्यावर एवढे कडक पाणी, वा. रडण्याचा कार्यक्रम संपला. लोक तिरडी तयार करून घाई करू लागले. माझ्या तिरडीमागे रडणारेही आले. जे कधी माझ्यावर आलेल्या संकटात माझ्या मागे नव्हते, ज्यांनी मला कधी साथ दिली नव्हती, ते पण माझ्या मैताला आले होते. मी जिवंतपणी ज्यांना मदत केली ते खांदे द्यायला नव्हते. जे खांदे देणारे होते ते दुसरेच कुणी होते आणि खांदे बदलत होते. मजा वाटली. मेल्यानंतर माझे पार्थिव देहाचे जड ओझे अनेक जण खांदा देऊन स्मशानभूमीपर्यंत घेऊन गेले आणि एकदाचे स्मशान आले. कुणीतरी म्हटले होते, वैकुंठधाम हे शेवटचे धाम आहे. इथून तुम्हाला कुणीही बाहेर काढू शकत नाही. येथे भाडे भरावे लागत नाही. कुणी फायद्यासाठी गोड बोलणारे नाहीत, कुणी फसवणारे नाहीत, कुणी सतावणारे नाहीत, गर्व करणारे नाहीत. जे आहे ते शांत झोपलेले आहेत. बिलकुल टेन्शन नाही.
बिनधास्त. माझ्या जिवंतपणी मदतीला न येणारे माझ्या सरणावर लाकडे रचत होते. तुका म्हणे जमविता माया, अख्खे आयुष्य गेले वाया. छान वाटलं कुणीतरी अनोळखी लोक आपली जाण्याची तयारी करत आहे. मला तिरडीवरून उचलून सरणावर झोपवलं आणि पुन्हा एकदा जलदान विधी म्हणजे पाणी पाजायचा कार्यक्रम सुरू झाला. पहिलेच 2 कळशी पाणी पिऊन पोट गच्च झाले होते. आता पुन्हा 1 कळशी पाणी माझ्या तोंडात भरभरून ओतत होते आणि मला शेवटचं पाणी पाजलं गेलं. आता 4ही मुले आली. त्यांनी माझ्या अवतीभोवती 4 चक्रा मारल्या आणि पेटवून दिलं. जा बाबा, तू आमच्यासाठी काहीच केलं नाहीस. माझ्या चितेवर कोणी मीठ मारत होतं तर कोणी रॉकेल मारत होतं. अशा धगधगत्या आगीत शरीर जळून खाक झालं. माझी हाडे होरपळून निघाली. घरातल्या भांडणानं माझी कधी कधी खोपडी सरकायची. आज मात्र सरणावर माझी खोपडीच तडकली. मोठा आवाज झाला. खोपडी तडकण्याची वाट पाहत थांबणारे ते 1-2 थांबलेले घरी निघून गेले आणि मी एकटाच स्मशानात जळत होतो रात्रभर. मी माझ्या मृत्यूचा तमाशा पाहत होतो. दुसरा दिवस उगवला. माझी राखेमध्ये सर्वजण हाडे शोधू लागले. मी जिवंत असताना दारू पिऊन पडलो होतो तेव्हा माझा शोध कोणी घेतला नाही. दुसऱ्या दिवशी शुद्ध आली मग घरी आलो. माझा शोध न घेणारी लोक माझ्या सरणाच्या राखेत माझी हाडं शोधत होती. हाडे अजूनही गरम होती. काही हाडे विस्तवासारखी लाल तप्त होती. ती लाकडी काड्यांनी राखेतून हाडे वेगळी केली आणि मला नैवेद्य दाखवला गेला. त्यात माझी मेल्यानंतर बिडी काडीची पण सोय केली होती. माझ्या अस्थि कलशाजवळ 1 बिडी बंडल, 1 माचीस, 1 देशी दारूची बॉटल आणि 4 कबाब आणि 2 पाव, चकना आणि इतर बरेच काही ठेवले होते. मी जिवंत होतो तेव्हा जेवताना माझा पान उतारा करीत होते. त्यामुळे मी कधी कधी उपाशीच झोपायचो. आता त्यांनी माझी जाण्याची सर्व सोय केली होती. नंतर घरच्यांनी एका कपड्यात अस्थि बांधून एका छोट्याशा मडक्यात ती बंदिस्त केली आणि मग माझी शेवटची अस्थि यात्रा निघाली. माझी हाडे समुद्रात सोडली. मग माझे 10वे ठरवले. जेवणात काय काय ठेवायचे ते ठरवू लागले, तेही बजेटप्रमाणे. मी एवढे कमवून ठेवले तरी हे लोक 10व्याचे अन्नदान खर्चासाठी कंजूसी करत होते. माझा श्रद्धांजलीचा कार्यक्रम सुरू झाला. माझा एक चांगला तरुणपणाचा फोटो फ्रेम केला आणि एका टेबलावर ठेवला आणि पुन्हा रडारड सुरू झाली. हे सर्व मी फोटोतून पाहत होतो. माझ्या श्रद्धांजलीला भाषणे झाली. मला न ओळखणारा कार्यकर्ता देखील माझ्याबद्दल खूप छान छान बोलून गेला. ते एक आदर्श पिता होते, ते आदर्श पती होते, त्यांचा स्वभाव छान होता, त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे समाजाला एक आदर्श होता, असे बरेच काही माझ्याबद्दल तो चांगला बोलत होता. वा, हेच मृत्यूची किमया. माझ्या फोटोवर एकामागून एक असे अनेक हार टाकले गेले. त्यामुळे माझा चेहरा व सारं कपाळ झाकून गेलं. मला पुन्हा एकदा गुदमरल्यासारखं झालं. पण काय करणार, श्रद्धांजली चालू होती. ज्यांना माझ्याबद्दल कधीही श्रद्धा नव्हती ते श्रद्धांजली अर्पित करत होते. माझ्या फोटोला घातलेले हार आणि फुले आणि तिलक यामुळे मला गुदमरल्यासारखं झालं होतं. मग मी त्यातून बाहेर पडलो आणि आजूबाजूला फेरफटका मारला तर मी माझ्या नावाचे श्रद्धांजलीचे बॅनर पाहिले. त्यावर छापले होते, तो हसरा चेहरा नाही कुणाला दुखावले, मनाचा तो भोळेपणा कधी नाही केला मोठेपणा. उडून गेला अचानक प्राण, पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना. वा, मी मेल्यावर किती छान लिहिले. मी हसरा होतो, मी लाजरा होतो. मी हसलो की बायको चिडायची आणि म्हणायची, काय हसताय, काय दाती चकताय, लाज नाही वाटत तुम्हाला. मी हसून विनोदाने बोललो तर बायको म्हणायची, काय येडचाळी करताय, आणि गप्प बसलो तर म्हणायची, काय घरात तोंड पाडून बसताय, आणि वरून चिडून म्हणायची, घरात पैसे द्यायला नको, फुकट खायला पाहिजे.
मी मनाने भोळा होतो, खोळा होतो. परिस्थितीने माझ्या आयुष्याचा खुळखुळा करून ठेवला होता. जेव्हा जेव्हा या लोकांना संधी मिळाली तेव्हा त्यांनी मला चांगलंच वाजवलं. खुळा आणि खुळखुळा यांची शेवटची गत माझ्यासारखीच. संधी मिळाली तर जो भेटतो तो चांगलाच वाजवतो. मी या खोट्या संसारात गुदमरून गेलो होतो. माझा प्राण काही अचानक गेला नव्हता. माझा खूप छळ झाला होता. कोणी माझा वापर केला, कोणी फसवणूक केली, तर कोणी विश्वासघात केला आणि शेवटी मला एकटंच सोडून दिलं. कधी घराच्या अडगळीत, तर कधी दवाखान्यात आणि शेवटी स्मशानात. आणि म्हणतात की अचानक प्राण गेला, अल्पशा आजाराने. मला माहीत नव्हतं मनुष्य जन्म हा भोगण्यासाठी असतो, तर मी हा जन्म घेतलाच नसता. राहिला पुनर्जन्माचा प्रश्न, आता तो नकोच पुनर्जन्म. तीच व्यथा, तीच कथा. पुढे गेल्यावर दुसरे बॅनर दिसले आणि दुसऱ्या बॅनरवर लिहिले होते, ज्योत अनंतात विलीन झाली, स्मृतीच्या आठवणी आल्या दाटून. काय केला गुन्हा आम्ही, तू चाललासी आम्हा सर्वांना सोडून. भावसुमनांची ओंजळ भरून आम्ही वाहतो श्रद्धांजली. तर मी म्हणालो, मी मेलो, झाली राख माझी, सारी धन दौलत तुम्ही घेतली, आपसमध्ये वाटूनी. बस झाली आता श्रद्धांजली, आला माझा गळा दाटूनी. नको तो पुनर्जन्म, संपले आता जीवन. गेलो मोहमायेतून कायमचा सुटून. आता घेतो डोळे मिटून, आता घेतो डोळे मिटून.